की मोर मंडळी का मंडळी मंडळी बघा मंडळीचं थोबाड दिसतंय की आणि माझंच काय बघतोय हा आला काय तसं नाही ग मंडळी नाही होय काय ग टिकटिक वाजतोय मेशी मंडळी ते म्हणलं, मसाला मंडळी पोचला नाही म्हणलं, अजून मलाच कळलं नाही. पुण्याचा मसाला पोचला नाही मंडळी म्हणली, बेळगावचा नाही. मंडळी म्हणल्या तीच कळलं नाही काय ती मंडळी मला ती कालवणाला मंडळी तीच म्हणताय मंडळी याच मला वाटलं पप्पा काय झाले पप्पा तसं नाही काय बरं का मंडईचं भरपूर आणलं कांदा आणलं घेवडा आणलाय कोथिंबीर आणली शापूची भाजी आणली किती बी करा आता खा मुळ आणलाय मूळ आणखीन रानलं आणलं हा फ्रायच्या डब्याला आणली की भेंडी सकाळी बघा आय भेंडी बी आली आपल्यात बघ कोथिंबीर आणली की आता काय लागलं लावली आणि सुना ती सोना तिथं गवत किती झालं ते काढलं का कोणतरी गवत नसतं काढलं तर किती माजलं असतं का ते लावण्याला काय अर्थ त्याला साफसफाई केली तरी येईल का कसं येईल काढलं ना काढलं म्हणजे किती माझी अपघात झाली काढताना कशाची अपडेट मग काय कशाची अपडेट कपाट लागले की दुखायला नसतं काढलं तिकडे कसं जमवायला झालंय त्याला कोण हात लावणं जाया सुद्धा कोण नको म्हणते काढा की सुद्धा कोण त्याला सूर्यफुलात गवत झाले ह्यांना 2 वेळा म्हटलं गवत बाहेर काढून मार्कर सांगायचं काढलं आणि आई मग तोडून आणलं तर कसं करतं बडवू की आपण तोडायला तर नाही हात लावायला कोणी यायला करायला मात्र नको वाटतं या घरी आयता आणून दिलं की खायला देऊ नका त्याला आज दोघींनी काय विचार केला नक्की गज भरलंय पलीकडचं रान पण त्याला कोण हात सुद्धा लावाय नको म्हणते भीमुख डबल गज भरलाय मागून नाही ती पोलं केले का नाही भिजावले का नाही ती खुरप आहे का आता खुरपाच मी ज्यावेळेस घर राहील का नाही त्यावेळेस ते आपण कापून काढू बाहेर सूर्यफुलाचं दाणं भरलं ना कसं ज्यातून मी गवत काढले ते सूर्यफूल झपक्यागत झालंय तेवढंच बघा की अलीकडच्या कपड्यात कसं झालंय सूर्यफूल गवत काढून भिजावलं तर उद्या दोघ काय करा नुसतं ती कापून ठेवा उद्या दोघी बरं काय मी काढतो बाहेर सकाळ सकाळ मग सकाळ संध्याकाळ मी आलो काम सोड बाबा ना अण्णा मी जातो सकाळ सकाळ काढतो बाहेर काढ सवड काढ लागती सवड म्हणून चालतं का नाही काय तसं असतं का मग एखादी बाई घ्या बरं का घरच्या कामानं तर पूर्ण तर जायला सुद्धा तिथवर बरं असून दी बरं असून दी मी आई मी दिवस घरी होता तर घरात बसला पण गेला नाही काढायला मला अजिबात कामच करू वाटलं माणूस एकतर दिवसभर कामावून आलं या घरी असतं का नाही मग काय तुमचं भाषण ऐकलं असतं काय 2 दिवस जावं काढावं बाई आहे काय ग होय भिजवायला लावलं तर 8 दिवसानं भिजवायचं तो पण त्याला तसंच ठेवायचं आणलं तेवढं दिसत करायचं नाही दिसत आय मग तुला मग घालती का वाळायचं की आपण बडवून घेऊ नाही उल आय उन्हानं कसं तडतड करत होतं काय होय आय करत होतं का नाही शेवा तोडायला आली ते खालच्या कपड्यात झाली म्हणली की आता तू वर्ष सगळ्या काढलेल्या खालच्या कपड्यात डबल येते अजून मग अशी मी दिलती नाही करायला आणायचे मग काढून आणायला तर डबल मग सगळं संघटित होईल ती सुद्धा चांगली आणि ती झाड उपटून काढा ठेवू नका काढा की कापून वेळेला उपटून निघते ती मला का बरं मी काय म्हणतो शेंगा काढ की मी काढतो मग ये सकाळ सकाळ जाऊन नाही वेळ लागणार नाही नाही दुसऱ्याच्यात खुरप आलं का नाही लगेच घरचं काम राहिलं बोल चालेल पण खुरप घ्यायचं आणि पळायचं तसं गव्हाचं सुद्धा येऊन दिलं असं ग नाही गेल्या वर्षी आईला होत नाही आता. बाजरी झाली, काय न करता आईला काम होत नाही आता तुमचं तर आधी आईचं- नसतं रानावर आईला माझं लक्ष आता मी कामावर जातो लक्ष नसतं अहो, घरी असली अहो लय आईला बोल जाऊ नको आईला काम होत नाही आता पहिल्यासारखं आहे का नाही काय आई आज पैसे मोडली काय आज आई फिरा गेलती बघितलं का तुम्ही बघ, चेहरा तिच्या बाई दिलेला. होय गाय कुठे गेलती होय आज बनीची इकडे गेलती अहो, बनीची गाडी घेऊन आली म्हणल्या काय आता बनीनी 2 शब्द सांगितलं असेल चांगलं सांगायला बसलो आम्ही तिथं ना चांगलं शब्द सांगितलं असेल बाबा काय चाललंय काय नाही येत जावा जात जावा चांगलं शब्द चार कारण पाहून रोडली आमची बारी येते अहो समजून सांगते ती एकमेकाला एकमेकाचं असं करत नाही ती एकमेकाला सांगते ती धरते ती अशी आमची आई म्हणते मला
आई काय मी काय म्हणतोय ये गोळा राहून दी गैर चालू होय 4 गया एका एक गोळा नाही त्या गाईच्या काढ तोंडाला काट आलतंय जिबीला सकाळी मी बघितलं तेव्हा त्यात काय करायचं अंड भाकरी गोळा राहून दी अंड भाकरी चारली का नाही लाव चटणी किती काट जात आहे का नाही गाई जातात का नाही आता अन्न तर एकाच गाय काढली ते नको म्हणतो काय पण एकाच गाय काढली एक मग ती नको ऐकायला आणि आता नाना म्हणतात लावून धरली 2च गाय ठेवायच्या होय गाई कुणाचं तिकडे बाजार जातो आता म्हणली की तू ऐकायच नाही त्या तू उलट सांगाय पाहिजे समजून ग आपल्यात गाय जरशा पाहिजे त्या खायच नाही आता म्हणायचं तसं मकाच नाही आता रानं सगळी मोकळी झालती पाऊस नाही पडला नाही पाऊस आहे 13 तारखेनंतर हाय का नाही काय पाऊस वाय 13 तारखेला काहीतरी आहे की अजून मी म्हणलं का तुम्हाला बहिणीची इकडे गेलती बहीण काय तर 4 शब्द चांगलं सांगितलं असणार त्या माय बोला ना परत मेहुणीने सांगितलं असेल 4 शब्द चांगलं कसं काय चाललंय कसं काय नाही तुमच्याकडं आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो आमच्या आईले साधे लय बुळे आमची आई बोलत नाही लय माग लय बोलती मला नाही तसलं बोलती काय म्हणती सोरा मला आजी काय म्हणती आजी मला शिवी कुठली देती नाही ना ती नाही म्हणत मला काय म्हणते आजी मला तुझी आजी काय म्हणती मला तुझी की मी तसं नाही शिकवलं आई मला म्हणती आई मला लाडान म्हणती तुझी किरडी नाही का काल तसं म्हणते ती काय सोरा नाही आता त्याला सांगितलं या पाहिजे वय आईला रानातलं मुळ लय मोठं आहेत का हो का काय मुळ आहे आमच्यात रानात दुसला बी नाही आला 2 कमून आणला तर माती काढाय त्याची मोठा आणला मोठ्याच्या जोडीला बारका आलाय काय उडकती ती होय कोबी चिरा किती आज अण्णाच्या आवडीचा कोबी आहे आईने कोबी आणला चिरला घेतला तो बघ ती जिकी आणलेली ना हिला द्यायची होती काय हिला ती खराब झालीच ती नाही सर्दी झाली मग म्हटलं नका परत आणा तिला देशीच केळं घ्यायची होती चित्रामध्ये तेवढं देशी आणायची कुठे होती देशी माहिती ह्याच्यापाशी रामाच्या मंदिरापाशी तिथे घ्यायची होती पण पुढे आले देशी केळं चांगले असं बायका बोला आईला सापडा या बघ त्याच्या खाली ए